आता पाहूया एक आगळा वेगळा लग्न सोहळा। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्याला आपण जाऊया। ही तयारी सुरू देवाच्या लग्न घटिकेची। वराड्यांची लगबग सुरू आहे। वर पक्ष आता मुलीला पाहण्यासाठी निघालाय। मुलगी पसंत पडल्यावर वधू पक्षाकडून मुलाला पाहण्याचा कार्यक्रम। आता दोघांच्या पसंतीनंतर होतो साखरपुडा आणि ठरतो लग्नाचा मुहूर्त। ही सर्व तयारी सुरू होती देवाच्या अर्थात मार्लेश्वर आणि गिरिजा देवीच्या लग्नाची। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। दरवर्षी मकर संक्रांतीला मार्लेश्वराचा विवाह सोहळा संपन्न होतो। तो एखाद्या खऱ्या खुऱ्या लग्नासारखाच। शंकराची पत्नी पण दरवर्षीचं लग्न 13 जानेवारीला मकर संक्रांत गला येतो। भोगी या दिवशी साखरपेतनं निघते आणि मार्लेश्वरला ते 14 रोजी तिचं कल्याण म्हणजे लग्नाचा सोहळा इथं होतो। ह्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातनं शेकडो म्हणजे हजार लाखो लोक येतात। या लग्नाला ना निमंत्रण दिलं जातं ना कुणाला वैयक्तिक मानपान। मात्र सातारा आणि रत्नागिरीतील देवाचे 360 मानकरी मात्र या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात। वाजत गाजत नवऱ्या मुलाला मांडवात आणलं जातं आणि सोबत असतो तो सगळ्या वराड्यांचा लवाजमा। हळद लागल्यानंतर विधी पार पडतो आणि सुरू होतो मुख्य सोहळा अर्थात देवाचं कल्याण विधी म्हणजेच मार्लेश्वर आणि गिरिजा देवीचा मंगल लग्न सोहळा। या लग्नासाठी अक्षता वाटल्या जातात आणि अशा मंगलमय वातावरणात नटून थटून आलेली सर्वच मंडळी मंगलाष्टका म्हणत हा विवाह सोहळा संपन्न होतो। मार्लेश्वर मुक्कामी येतो। हा सोहळा 360 मानकऱ्यांच्या उपस्थितीत सालाबादप्रमाणे गिरिजा आणि मार्लेश्वर साखरप्याची गिरिजाई माता आणि अंगोलीतला मार्लेश्वर यांचा विवाह सोहळा असतो। त्याला आम्ही कल्याण सोहळा म्हणतो। केवळ कोकणवासियांसाठीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागातून सगळे भाविक मार्लेश्वरच्या जत्रेसाठी येतात आणि इथे आल्यानंतर मार्लेश्वर त्यांना जे आशीर्वाद देतो ते आशीर्वाद घेऊन सगळेजण आपल्या घरी जाताना आनंद व्यक्त करत जातात। अशा यात्रेची संधी आपल्याला मिळाली त्याबद्दल मला खरोखर मनापासून आनंद होतो। सह्याद्रीच्या कुशीत रंगणारा देवांचा हा शाही लग्न सोहळा पाहण्यासाठी कर्नाटक आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक गर्दी करतात। लग्नातील मानपानपेक्षा प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जपा असा संदेश हा विवाह सोहळा देतोय। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।